मराठवाड़ा क्षेत्र में हुई बेमौसम बारिश ने किसानों की मेहनत पर पूरी तरह पानी फेर दिया है। पिछले 2 दिनों से लगातार कई इलाकों में तेज बारिश के साथ ओलावृष्टि देखने को मिली, जिसका सबसे ज्यादा असर छत्रपति संभाजीनगर जिले में पड़ा है। इस अचानक बदले मौसम से किसानों के सामने गंभीर संकट खड़ा कर दिया है। जिले के कन्नड़, गंगापुर और पड़सी क्षेत्रों में बड़े पैमाने पर फसलों को नुकसान पहुंचा है। मक्का, ज्वार, गेहूं और चना जैसी खड़ी फसलें ओलावृष्टि और तेज बारिश की मार से पूरी तरह बर्बाद हो गई है। कई किसानों की फसल कटाई के लिए तैयार थी, लेकिन इससे पहले कि मौसम में इस प्रकोप ने उनकी मेहनत को खत्म कर दिया। ग्रामीण इलाकों में सामने आ रही तस्वीरों में खेतों में गिरी और खराब हुई फसलें साफ देखी जा सकती है। इससे किसानों को भारी आर्थिक नुकसान का सामना करना पड़ रहा है और उनकी आजीविका पर भी बड़ा असर पड़ा है। फिलहाल बेमौसम बारिश और ओलावृष्टि ने मराठवाड़ा में किसानों को गहरे संकट में डाल दिया है और अब सभी की नजरें सरकार की राहत और सहायता पर टिकी हुई है। नमस्कार, माझं नाव विजय भीमराव काळे। आता आम्ही आमचं गाव पिसादेवी। पिसादेवीमध्ये आपल्या संभाजीनगर तालुक्यामध्ये जवळपास काल रात्रीचा जो पाऊस, अवकाळी पाऊस झाला, खूप सारा सोसाट्याचा वारा वगैरे या गोष्टीमुळे जवळपास आमची 2 हेक्टर ज्वारी होती इथं पूर्ण झोपली, पूर्ण नुकसान झालंय तिचं। साधारण आतापर्यंत 50-55 हजार रुपये आम्ही खर्च करून चुकलोय याला। आज सणासुदीचं, पाडव्याचं आम्ही आमचा सण सोडून आज इथं शेतात येऊन बसलोय, हे बघतोय ज्वारी कशी उभी करावं, काय करावं याच्यामध्ये। आम्हीच असून काय, गावात सगळीकडे परिसरमध्ये सगळ्यांचं नुकसान झालेलं आहे। बस आमची सरकारला हीच विनंती आहे की बाबा आमच्याकडे लक्ष द्यावं गोरगरिबांकडे आणि आमचं होता होईल तेवढं आमचं मदत करावं आम्हाला, की जेणेकरून आम्ही पुढच्या पिकाला आमच्या हातात 2 पैसे राहतील, पुढचं पीक आम्ही घेऊ शकतो। शेवटी आम्ही काम करतो जनतेसाठीच। आणि एवढी ज्वारी आम्ही पिकवली, सगळी केली, तर ही सगळी आम्हाला थोडी खायला लागणार आहेत। ही जी ज्वारी आहेत सगळी आम जनतेसाठीच आम्ही पिकवतो, आम जनता याला खाते, सगळ्यांचं साठीच आम्ही काम करतोय। त्याच्यासाठी आमच्याकडे लक्ष द्यावं, आम्हालाही काहीतरी मोबदला याचा निघावं आणि आम्हाला काहीतरी सपोर्ट सरकारने करावं पुढचं पीक काढण्यासाठी। बस एवढीच विनंती आहे आमची। गोविंदराव काळे, पिसादेवी, तालुका औरंगाबाद। माझी ज्वारी 2 हेक्टर होती, ती पूर्ण खाली पडलेली पावसामुळे रात्रीच्या। खूप नुकसान झालेलं आहे, मला खर्च खूप आलेला आहे। माझी एवढीच हाताचा जो घास गेलेला आहे तो मला सरकारने मदत करावी। पावसानं आमचं खूप नुकसान केलेलं आहे। आम्ही घरात एकूण 9 जण आहे। आमचे लहान लेकरं बाळे ह्या गावाला आम्ही लहान लेकरापासून जपलं आहे। सासू सासरे आहे, त्यांच्याकडून काम होत नाही, आम्ही काय करावे? आमचं हे सरकारनं काही ना काहीतरी निर्णय घ्यावे ही आमची विनंती आहे। किती गहू होता तुमचा? आमचा गहू 1 एकर होता। किती नुकसान झालं तुमचं? आमचं नुकसान 50,000 नुकसान झाले। 50,000 खर्च झाला। अच्छा, आता वर्षभराची तुमची हे खाण्यापिण्याची संधी होती, हो. पूर्ण गेलं ना? हो, सगळं वाया गेलेलं आहे। काल रात्री पावसानं बहुत नुकसान केली। आता काय करा, काय खा, काय प्या, आता कसं करा? काम होते, धंदे होते, आम्हाला काही होत नाही ना आम्हाला। आता रात्री अवकाळी पाऊस झाला, गारपीट झाली आणि पूर्ण गहू आडाचा तिवळा पडला, सोंगाचं काम राहिलं नाही। आता त्याच्यात 50,000 एकरी खर्च आला, त्याच्यातून आम्हाला चाराने पण मिळत नाही आणि ही खूप दुर्दशा झाली आमची। आता ते कसं सरकारनं काहीतरी आम्हाला सहकार्य करावं आणि काहीतरी शेतकऱ्याला चालती वाट करून सनी आणि शेतकऱ्याला पुन्हा जर संधी द्या अशी आमची अपेक्षा आहे। हे काय करणार आहे? त्याच्यामुळे तर मग आता इकडे नसलं तिकडे नसलं तर मग त्याच्यामुळे शेतकरी आत्महत्या करणार, असे त्याच्याशिवाय काय पर्यायच नाही राहिला। आता काय करणार आहे? सावकारातून कर्ज काढा, तो जमीन लिहून घेतो, गहाण घेतो आणि ते सगळं पुढे शेतकऱ्याला पुढे चौखून अडचणी आले। लग्न आहे, कार्य आहे, अमुक आहे, ढमुक आहे, फार अवघड समस्या झालेली शेतकरी। मग आम्हाला असं वाटतं की सर आता एवढा गहू झाला तर हे आमची पूर्ण दशा झाली, याला काही ना काही सरकारनं मदत करावं, आमची हीच इच्छा आहे।